सूरह अल बैतीना मदीनाकालीन वचने 8। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहच्या नावाने जो असीम मेहरबान दयावान आहे। लम यकुनिल्लज़ीन कफरू मिन अहलिल किताबि वल मुश्रिकीन मुनफक्कीन हत्ता तअतियहुमुल बय्यिना रसूलुम मिनल्लाहि यत्लू सुहुफन मुतहहरतन फीहा कुतुबुन क़य्यिमा वमा तफ़र्रक़ल्लज़ीन ऊतुल किताब इल्ला मिन बअदि मा जाअतहुमुल बय्यिना वमा उमिरू इल्ला लियअबुदुल्लाह मुख़लिसीन लहुद्दीन हुनफाअ वयुक़ीमुस्सलात वयु'तुज़्ज़कात वज़ालिक दीनुल क़य्यिमा। ग्रंथधारक आणि अनेकेश्वरवाद्यांपैकी जे लोक काफिर होते ते आपल्या कुफरपासून परावृत्त होणारे नव्हते जोपर्यंत त्यांच्यापाशी उज्ज्वल प्रमाण येऊ नये, अर्थात अल्लाहकडून एक प्रेषित ज्यानं पवित्र पत्रिका वाचून दाखवाव्यात, ज्यांच्यात अगदी रास्त आणि यथायोग्य लिखाण लिहिलेले असावेत। पूर्वी ज्या लोकांना ग्रंथ दिला गेला होता त्यांच्यात फाटाफूट निर्माण झाली नाही, परंतु यानंतर की त्यांच्याजवळ सरळ मार्गाचा स्पष्ट उल्लेख आलेला होता आणि त्यांना याशिवाय कोणताही आदेश दिला गेला नव्हता की अल्लाहची बंदगी करावी। आपल्या धर्माला शुद्ध त्याच्यासाठीच ठेवून अगदी एकाग्र होऊन आणि नमाज कायम करावी आणि जकात द्यावी, हाच अगदी बरोबर आणि योग्य धर्म आहे। जो लोग काफिर हैं यानी अहले किताब और मुशरिक वो कुफ्र से बाज रहने वाले न थे यहाँ तक कि उनके पास खुली दलील आ जाए, यानी अल्लाह का एक पैगंबर जो पाक और आग पढ़कर सुनाता है जिनमें मुस्तहकम आयतें लिखी हुई हैं, और अहले किताब जो फिरकों में बटे हैं तो दलील वाज़ेह के आने के बाद ही बटे हैं। हालांकि उनको हुक्म तो यही हुआ था कि अल्लाह की इबादत करें, इताअत को उसी के लिए खालिस करते हुए यकसू होकर, और नमाज कायम करें और ज़कात दें, और यही मजबूत उसूलों वाला दीन है। इन्नल्लज़ीन कफ़रू मिन अहलिल किताबि वल मुश्रिकीन फी नारि जहन्नम खालिदीन फीहा उलाइक हुम शर्रुल बरिय्या इन्नल्लज़ीन आमनू व अमिलुस्सालिहाति उलाइक हुम खैरुल बरिय्या जज़ाउहुम इन्द रब्बिहिम जन्नातु अदनिन तजरी मिन तहतिहल अन्हार खालिदीन फीहा अबदन रदियल्लाहु अन्हुम व रदू अन्हु ज़ालिक लिमन खशिय रब्बह। ग्रंथधारक आणि अनेकेश्वरवाद्यांपैकी ज्या लोकांनी कुफ्र केला आहे ते निश्चितच नरकाग्नीत जातील आणि सदैव त्यात राहतील। हे लोक दुष्टतम प्राणी मात्र आहेत। ज्या लोकांनी ईमान आणलं आणि ज्यांनी सत्कृत्य केली ते निश्चितच उत्तम प्राणी मात्र होत। त्यांचा बदला त्यांच्या रबपाशी चिरंतन निवासाच्या जन्नती आहेत, ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील, ते त्यात सदा सर्वदा राहतील। अल्लाह त्यांच्याशी राजी झाला आणि ते अल्लाहशी राजी झाले। हे असे आहे त्या माणसासाठी ज्यांना आपल्या रबचं भय बाळगलं। जो लोग काफिर हैं यानी अहले किताब और मुशरिक वो दोज़ख की आग में पड़ेंगे और हमेशा उसी में रहेंगे। ये लोग सब मखलूक से ज्यादा बुरे हैं। बेशक जो लोग ईमान लाए और नेक अमल करते रहे वो तमाम खल्क़त से बेहतर हैं। उनका सिला उनके परवरदिगार के यहाँ हमेशा रहने के बाग हैं जिनके नीचे नहरें बह रही हैं, हमेशा हमेशा उनमें रहेंगे। अल्लाह उनसे खुश और वो उससे खुश। ये सिला उसके लिए है जो अपने परवरदिगार से डरता है। नहमदु व नसल्ली अला रसूलिल करीम फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सूर्य बय्यनाला समजण्यासाठी आपण 4 विभागामध्ये याला समजून घेऊ। अल्लाहने यामध्ये पैगंबर आणि कुराणचं महत्त्व समजवले आहे। भटकलेल्या मानवाला ज्याला अल्लाहची जाण नाही ते त्याची जाण करून देण्यासाठी पैगंबर आणि ग्रंथाचं असणं अति आवश्यक आहे, तर असे लोक अल्लाहच्याकडे येतील। दुसरं, मानव स्वतःचं नुकसान स्वतःपासून करून घेतो।
तो अल्लाला मानत नाही, ग्रंथाला मानत नाही, अल्लाहच्या पाठवलेल्या पैगंबरलाही मानत नाही आणि अल्लाहच्या ऐवजी दुसऱ्या कुठल्याही वस्तूला पूजतो किंवा त्याच्याशी प्रार्थना करत असतो. नंबर 3, जो अल्लाहला मानत नाही असा मनुष्य पृथ्वीतला सर्वात वाईट जीव आहे. नंबर 4, जो अल्लाहला मानतो आणि पैगंबर आणि ग्रंथांना मानतो आणि त्याप्रमाणे आपलं जीवन जितो असा माणूस पृथ्वीतला सर्वात चांगला मानव आहे आणि तो स्वर्गात जाणार जिथे पाण्याची नहरे वाहत असतील आणि तो सदैव तिथे राहणार. तसंच जो वाईट माणूस आहे तो नरकामध्ये टाकला जाईल आणि तो तिथे सदैव राहणार. या सुरूमध्ये मानवाची 3 चांगली सवयीचं वर्णन केलेलं आहे. नंबर 1, फक्त अल्लाहसाठी नमाज कायम करणारा. नमाज कायम करण्याचा अर्थ म्हणजे माझी नमाज मी पढणार, अल्लाहची प्रार्थना मी करणार आणि मी स्वर्गात जाणार असं नाही, तर मी 4 चौघांना घेऊन तिथे नमाज कायम करणार म्हणजेच अल्लाहची प्रार्थना करणार. दुसरं म्हणजे जकात, हे श्रीमंताकडून घेऊन गरिबांना आणि दीनच्या कामाला लावणारं पुण्य कामाला लावणारं माल. तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अल्लाहचा भय बाळगणारा. आपल्यापासून काही चुकामुका न होऊ ज्यानेकडून अल्लाहची पकड आपल्याला होईल असा भय बाळगणारा. वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन. मी आसिफ कमरुद्दीन पठाण आपला आणि आपल्यांचा ख्याल ठेवा. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू.